आपला आवाज कोकण 24 तास। देवरुख पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री झावरे यांची तातडीने बदली करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते रोहित तांबे यांनी केली आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या ठिकाणी स्वागत करतो। माझं नाव रोहित दयानंद तांबे। मी देवरुख या ठिकाणी राहत असून शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। आपणास आज निमंत्रित करण्याचा मूळ मुद्दा की 9 तारखेला विजयाचा जो काही जल्लोष झाला त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संगमेश्वरमध्ये ऐतिहासिक अशी मतं देखील घेतली आणि त्या ठिकाणी आमची 3 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या त्या ठिकाणी निवडून आल्या। साडवली पंचायत समिती ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अतिशय ताकदीनं आणि साडवली जिल्हा परिषद ताकदीनं त्या ठिकाणी निवडून आली। विजयाचे बॅनर हे वेळोवेळी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लागले। त्या संदर्भातला एक साडवलीतला बॅनर देखील त्या उमेदवाराच्या राहत्या ठिकाणीच त्यांनी लावला होता। ग्रामपंचायतच्या हद्दीत त्यांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी तो बॅनर लावला होता। त्यानंतर त्या ग्रामस्थ त्यातले एक धने म्हणून आहे ज्यांचं नाव आहे अभिधने मी संपूर्ण नाव सांगेन त्यांचं विजय यशवंत धने उर्फ अभिधने म्हणून आहे आणि त्यांचे चिरंजीव शुभम धने आणि दीपक डोंगरे। तर या व्यक्तींनी त्या ठिकाणी बॅनर काही कारण नसताना तो बॅनर त्या ठिकाणी काढून टाकला। त्या उमेदवाराचे वडील संतोष जाधव यांना त्यांनी धमकी दिली की असं संबंधित बॅनर लावू नये, जेव्हा की ते स्वतः कुठल्याही इलेक्शनमध्ये उमेदवार नव्हते आणि उमेदवार हे व्यवस्थित चांगले आहेत, परंतु अशा पद्धतीचं विष पेरण्याचं काम त्यांनी केलं। त्या संबंधित जेव्हा संध्याकाळी आम्हाला माहिती भेटली तेव्हा सगळेच पक्षाचे पदाधिकारी बॅनर काढला का म्हणून त्या ठिकाणी स्वाभाविक जमायला पाहिजे त्या पद्धतीनं ते जमलेले आहेत। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी बॅनर लावल्यावरून वाद निर्माण झाला होता, परंतु त्यामध्ये काही कारण नसताना पोलीस निरीक्षक श्री झावरे यांनी उडी घेतली आणि वाद अधिक वाढवण्याचे काम केले असल्याचा आरोप रोहित तांबे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला। त्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा पक्षाचे पदाधिकारी जमले ॲट द सेम टाइम मला वाटतं 2 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये पोलीस त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यांनी त्यांच्या संदर्भातलं जे काय म्हणणं आहे की बॅनर का काढला आणि कुणी काढला तोपर्यंत तिथे ज्यांनी बॅनर काढला ते त्या ठिकाणी कोणी उपस्थित नव्हते आणि हा जो FIR आहे ही आमची जी फिर्याद आहे की बॅनर काढून जी धमकी दिली त्या संदर्भातली फिर्याद आम्ही त्याच संध्याकाळी पोलिसांसकट देवरुख पोलीस स्थानकात आलो आणि त्या ठिकाणी ती FIR आम्ही नोंद केला। ही FIR ची प्रत आहे, याच्यामध्ये क्लिअर जे आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आम्ही मांडलेलं आहे। सेम वेळेस संध्याकाळी पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे म्हणून आहेत त्यांनी जे आरोपी आहेत या फिर्यादीतले त्यांना हाताशी घेऊन क्रॉस FIR करण्याचं त्या ठिकाणी धाडस केलं। तो पूर्ण जमाव शांततेने आपलं मत मांडत होता की बाबा बॅनर का काढला या संदर्भात विचारपूस चालू होती। त्यामध्ये शांतता भंग करण्यासाठी झावरे तर जमावाच्या अंगावर गेले आणि तुम्ही सगळे म्हणजे आमचे तालुका प्रमुख बंड्या बोरुलकर आहेत, छोट्या गावणकर होते, त्यानंतर बाकी तत्सम सगळे कार्यकर्ते होते। हे समाजात वावरणारे सक्रिय जबाबदारी कार्यकर्ते आहेत, यांना तुम्ही चरस गांजा पिऊन आलात काय अशा पद्धतीची चेतावणी केली। म्हणजे त्यांचं अपेक्षा होते की तिथे त्या ठिकाणी जमावानी त्यांच्या अंगावर जावं, परंतु सुज्ञतेनं सगळ्या कार्यकर्त्यांनी तो विषय व्यवस्थित हाताळला। त्यांना कुठल्याही प्रत्येचं उलट उत्तर न करता पोलीस स्थानकात जाऊन आम्ही रीतसर आमची फिर्याद दाखल केली। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.